यालाच म्हणतात भगवान जब भी देता है ना छप्पर फाड़ के देता है. नशीब उजळायला वेळ नाही लागत मित्र हो. तर झालं असं, जर्मनीभर एका फोटोने धुमाकूळ घातले. सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं त्या सोनेरी केसांच्या मुलीच्या शेजारी शांत बसलेला तो एक तरुण कोण. प्रसिद्ध जर्मन मासिक डेअर स्पिजललाही कुतूहल वाटलं आणि त्यांच्या शोधाची सुरुवात झाली. शेवटी त्यांचा शोध म्युनिकमध्ये संपला आणि सत्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. तो भारतीय तरुण तिथे बेकायदेशीररित्या राहत होता. खिशात एक पैसाही नव्हता, पत्र नव्हतं. प्रत्येक ट्रेन प्रवासामध्ये भीती, कोणी कागदपत्र विचारलं तर काय करणार. पत्रकाराने त्याला सांगितलं की त्याच्या शेजारी जी बसलेली सोनेरी मुलगी म्हणजे गेम ऑफ थ्रोनची प्रिय स्टार मेसी विल्यम्स आहे. आणि सर्वजण त्याच्या प्रतिक्रियेकडे बघून आश्चर्य झाले. त्याचं जे उत्तर होतं ना, ते सगळ्यांना थक्क करणारं होतं. तो शांतपणे म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे राहण्याचा परवाना नसतो, पैसे नसतात आणि तुम्ही रोज भीतीमध्ये प्रवास करता, तेव्हा तुमच्या शेजारी कोण बसलं याची पर्वा राहत नाही. तुम्ही फक्त जगण्याचा विचार करता. त्याच्या प्रामाणिकपणाने पत्रकाराच्या मनाला खोलवर स्पर्श केला. डेअर स्पेजलने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याला टपालवाहक म्हणून नोकरीची ऑफर दिली. महिन्याला 800 पाऊंड. आणि त्या नोकरीच्या करारामुळे त्याला लगेच कायदेशीर राहण्याची परवानगी मिळाली. भीतीने भरलेले आयुष्य आशेने भरलेल्या आयुष्यात बदललं एका क्षणामुळे. त्याची ही कहाणी जगभर प्रसिद्ध झाली. मित्रो, तुमचं नशीब कोणत्या क्षणी नवीन दरवाजा उघडेल सांगता येत नाही. कठीण दिवस कायम राहत नाहीत. धीर धरा, आशावादी राहा, तुमची वेळ नक्की येईल.